नमस्कार, मी श्रीकांत घुले. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला. 2047 साली भारताला विकसित देश करण्याच्या दृष्टीनं ही वाटचाल असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रासाठी देखील त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्यात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे असं म्हटलेलं आहे. विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारा एक दमदार पाऊल आहे. आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी भरीव केल्याचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, MUTP सारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी निधी देण्यात आलेला आहे. शिवाय ग्रामीण रस्ते, सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये देण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला काय मिळालंय याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डिव्होल्यूशनमध्ये महाराष्ट्र 6.44%, ग्रामीण रस्ते प्रकल्प 378 कोटी, अॅग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी 385 कोटी, उपसा सिंचन योजनांचं सौर ऊर्जीकरण 207 कोटी, अॅग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन 646 कोटी, डेव्हलपमेंट अँड अप्लाइड नॉलेज अँड स्किल फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी, जिल्ह्यांमध्ये क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर 6103 कोटी, मुंबई मेट्रो 1702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP तिसऱ्या मुंबईसाठी 463 कोटी, MMR रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी. ठाण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान 2026 पार पडले. प्रजासत्ताक दिनी या अभियानाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्या पालनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील 2000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. रस्ता सुरक्षा अभियान 2026च्या समारोपाचा कार्यक्रम 31 जानेवारीला साकेत इथल्या पोलीस क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये पार पडला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. राज्य सुनेत्रा पवार यांच्यावर नवी जबाबदारी आली आहे. आजवर सामाजिक कार्यात सुनेत्रा पवार यांनी भरीव योगदान दिलेलं आहे. काटेवाडीतील ग्रामस्वच्छता चळवळीपासून बारामतीतील एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांपर्यंत विविध समाजोपयोगी अशी कामं त्यांनी केलेली आहेत. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिलाय. आता उपमुख्यमंत्री म्हणून त्या राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळतील असा विश्वास जनतेला आहे. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24.